धाराशिव जिल्ह्यात प्रेम प्रकरणातून मारहाण झालेल्या तरुणाचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झालाय। मृत्यूशी झुंज देणाऱ्या 18 वर्षीय माऊली गिरी याचा रुग्णालयात मृत्यू झालाय। सोलापुरातील खासगी रुग्णालयात माऊलीवर गेल्या 14 दिवसापासून उपचार सुरू होते। बेदम मारहाण झाल्यापासून युवक हा शुद्धीवर नव्हता अशी माहिती आई वडिलांनी दिली। संबंधित सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्या, मृत माऊलीच्या आई वडिलांनी ही मागणी केली आहे। धाराशिव जिल्ह्यातील आंबे पोलीस ठाण्यात या संदर्भात या प्रकरणाची नोंद झालेली आहे। सोलापुरातील खासगी हॉस्पिटल परिसरात नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। धक्कादायक अशी ही बातमी समोर आली। तब्बल 14 दिवस माऊलीशी मृत्यूशी झुंज सुरू होती, मात्र अखेर मृत्यूशी झुंज संपलेली आहे। झुंज देणाऱ्या 18 वर्षीय माऊली गिरी याचा रुग्णालयात मृत्यू झालाय। 18 वर्षीय माऊली गिरी या तरुणाला बेदम पद्धतीची मारहाण करण्यात आल्याने मारहाण झाल्यापासून तो बेशुद्ध होता अशा प्रकारची प्रतिक्रिया माऊलीच्या आई वडिलांनी दिलेली आहे। याचा अखेर धक्कादायक बातमी समोर आली। 18 वर्षीय माऊली गिरी या तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला। धाराशिव जिल्ह्यातील आंबे पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद सुद्धा करण्यात आलेली आहे। धक्कादायक अशी बातमी धाराशिव मधून समोर आली। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी रहीम शेख आपल्यासोबत जोडले। रहीम, धक्कादायक घटना आहे धाराशिवमधली। धाराशिवमध्ये प्रेम प्रकरणात बेदम पद्धतीनं मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर मृत्यूशी झुंज देणाऱ्या माऊली गिरी याचा अखेर दुर्दैवपणे मृत्यू झाला। काय सविस्तर माहिती, धाराशिवमधली नेमकी घटना कुठली आहे? या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी रहीम शेख आपल्यासोबत जोडलेत। मी रहीमकडे जाणार आहे। रहीम, आधी बेदम मारहाण झाली, त्यानंतर उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला। धाराशिव मधली नेमकी कुठली घटना आहे? घटनेबाबतची काय अधिकची माहिती? 14 दिवसापासून माऊलीची मृत्यूशी झुंज सुरू होती। सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्या, माऊलीच्या आई वडिलांनी ही मागणी केली आहे। धाराशिव प्रेम प्रकरणात मारहाण करण्यात आली आहे। या घटनेसंदर्भात अधिकची माहिती देतात आपले प्रतिनिधी रहीम। रहीम, या घटनेसंदर्भात काय अधिकची माहिती? ही घटना खूप म्हणजे 13 मार्च रोजी घटना घडली होती। 18 वर्षे माऊली गिरीचा काल म्हणजे 13 दिवसाचा संघर्ष संपला आहे। सोलापूर येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये गेली 13 दिवस माऊलीवर उपचार चालू होते। 3 मार्च रोजी केवळ संशयातून, प्रेमाच्या संशयातून भूम तालुक्यातील दुधोडी येथील माऊली गिरी या 18 वर्षीय मुलाला बेदम मारहाण करण्यात आली की जवळपास 7-8 मुलांनी रॉड असेल, लोखंडी गज असतील, लाकडाने याला खूप मारहाण करून पांढरेवाडी शिवारात त्याला मृत समजून टाकण्यात आलं होतं। आणि अशी मारहाण त्याला करण्यात आली की तो जगल का मरल म्हणजे असं वाटत नव्हतं। अशा परिस्थितीत त्याला मारहाण करण्यात आली होती आणि मृत समजून त्याला टाकण्यात आलं। गेल्या 13 दिवसाची झुंज, मृत्यूशी असलेली झुंज काल शांत झालेली आहे आणि माऊली गिरीचं काल सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे। या प्रकरणी जवळपास 8 लोकांवर गुन्हा दाखल झाला आहे आणि त्यापैकी 5 लोक जे आहेत भूम पोलिसांनी अटक केलेले आहेत। उर्वरित 3 जे आरोपी आहेत ते फरार आहेत। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।